महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। 1 महिन्यात मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। व लाडक्या बहिणींनो आता तुमच्यासाठी अखेर निर्णय झाला। सरकारने स्पष्टपणे सांगितलं की एक ना एक बहिणीला आम्ही आता दिलासा देणार आहोत। लाडक्या बहिणींनो बघा, हप्त्याला उशीर झाला म्हणून तुम्ही नाराज झाला होतात, पण बघा डायरेक्ट आता पूर्ण पैसे मंजूर झालेले आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता, त्यानंतर सध्या जो मे महिना सुरू आहे या महिन्याचा हप्ता, असे 3 हप्ते तुम्हाला आता 3 टप्प्यामध्ये दिले जाणार असून तुमच्या बँकेच्या खात्यात आता 1,500 रुपये नाही, 3,000 नाही तर 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला आता दिले जाणार आहेत। फक्त तुमचं नाव यादीत असणं गरजेचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असणं गरजेचं आहे। जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं असेल ना तर आता हे 3 हप्त्याचे पैसे कोणत्या क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यात आता जमा होणार आहेत। पैसे वाटप सुरू करण्याचे आदेश सरकार देत असून आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। सर्व काही माहिती आपण बघणार आहोत। यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले ना तर तुम्हाला अशीच महत्त्वाची लाडकी बहीण योजनेची बातमी रोजची रोज आपल्या या YouTube चॅनल वरती बघायला मिळेल। तर चला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण सविस्तर बातमी या ठिकाणी आपण जाणून घेण्याचं काम करूया। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता पूर्ण पैसे वाटपाची सूचना सरकारने दिल्या। तिथं काय सांगितलंय, इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पूर्ण बहिणीला दिले जाणार आहेत। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप जाहीर करून टाकलेलं आहे। आता फक्त यादीमध्ये नाव येणं गरजेचं आहे। जर तुमचं पण नाव या यादीमध्ये आलं तर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे हे जमा होतील। तुम्हाला किती रुपये? फक्त 1,500 रुपये मार्च महिन्याचा हप्ता भेटणार नाही तर मार्चचे 1,500 रुपये, एप्रिल महिना जो तुम्हाला मिळालेला नाही त्याचे 1,500 रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो सध्या मे महिना सुरू आहे आणि मे महिन्याचे हे 1,500 रुपये असे तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये 4,500 रुपये पूर्णपणे दिले जाणार आहेत। आणि हे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असून बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही किंवा आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। बघा आता सरकारने पूर्ण पैसे वाटपाचे आदेश दिले आहेत। बँका सुरू झालेल्या आहेत। बघा महत्त्वाचं म्हणजे बँका आता सुरू झालेल्या आहेत। मागे शनिवार रविवार असल्यामुळे बँकेच्या अडचणीमुळे सरकारने पैसे दिले नाहीत, पण आता पूर्ण आठवडा या बँका सुरू आहेत आणि सरकारला पैसे देता येणार आहेत। म्हणजे पैसे पाठवले की इकडे बँकेमध्ये लगेच पैसे हे पूर्ण जमा होतील। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता बहिणीला करण्याची गरज पडणार नाही। बघा आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या बँकेमध्ये आता 4,500 रुपये जमा झालेले असतील असं सरकारने सांगितलंय। आता हे पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। बघा इथं काय सांगितलं आहे, आलेल्या माहितीनुसार अखेर निर्णय झालाच। पैसे कधी मिळणार, पैसे सरकार कधी देणार, मार्च एप्रिलचा हप्ता अजून जमा झाला नाही, सरकार असं का करत आहे, पैसे लवकर का देत नाही, अशा लाडक्या बहिणी म्हणत होत्या। लाडक्या बहिणी सांगत होत्या की सरकार पैसे नेमकं आम्हाला लवकर का देत नाही। पण बघा अखेर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता अधिकाऱ्यांना आदेश दिलेले असून पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। सरकारने सांगितलं आहे की एक ना एक बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा झाले पाहिजे। कोणतीच बहीण म्हटली नाही पाहिजे की आम्हाला पैसे मिळाले नाही। सगळ्यांच्याच खात्यावरती आता हे पैसे जमा होणार आहेत। सर्वांना 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता नाराज राहू नका। आता पैसे येणार आहेत। मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या, कोणत्या क्षणी पैसे जमा होतील। पण बघा आता हे पैसे सर्वात आधी या 10 जिल्ह्यांमध्ये सरकार वाटप करणार आहे। मग चला आता नेमके कोणते 10 जिल्हे आहेत? जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुम्हाला सर्वात आधी 4,500 रुपये भेटतील। तर चला नेमके कोणते 10 जिल्हे आहेत की त्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत? तर चला आता या ठिकाणी आपण
जिल्ह्यांची नावं आणि यादी बघूयात। यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता लाडक्या बहिणींनो, स्पष्टपणे यादी आलेली आहे। या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात सरकारने आता जाहीर केलेली आहे। बघा, पहिला टप्पा पूर्ण मंजूर केलेला असून लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती सर्व पैसे आता जमा होणार असल्याने लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला बघायला मिळत आहे। बघा, आता या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत। मग बघा, या 10 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्व पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे, असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो। त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात मार्च, एप्रिल, मे अशा 3 हप्त्याचे 4,500 रुपये मिळतील। सर्वात आधी सरकार मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये टाकणार आहे। हे पैसे 2 टप्प्यात जसे जमा होतील तसंच लगेच तिसरा टप्पा मे महिन्याच्या हप्त्याचा वाटप केला जाणार आहे। असे तुम्हाला 3,000 रुपये 2 हप्त्याचे आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मे महिन्याच्या हप्त्याचे असे 4,500 रुपये 3 हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर चला आता यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 4,500 रुपये सरकार देत आहे अशा सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत। जर आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पूर्णपणे पैसे मिळतील। पण बघा, त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे गोष्ट लक्षात घ्यायची आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही नाराज झालेल्या होतात ही माहिती सरकारला पण कळाली आहे। सरकारने सांगितलं की निवडणुकांची आमच्याकडे जे आहे ती खूप गडबड होते, निवडणुका असल्यामुळे आम्हाला लाडक्या बहिणींनो योजनेकडे लक्ष देता आलं नाही। पण आता निवडणुका झालेल्या आहेत। आता बघा, सरकारने सांगितलं आहे की आम्ही व्यवस्थित पैसे लवकर आता देऊ शकलो नाही, पण आता आम्ही फक्त लाडक्या बहिणींच्या पैसे वाटपाकडे पूर्ण लक्ष दिलेलं असून एकदा पूर्ण पैसे वाटप आम्ही करून टाकणार आहोत। पैसे वाटप केल्यावरच आम्ही दुसरा निर्णय घेणार आहोत। तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पूर्ण पैसे सर्वात आधी आम्ही वाटप करू, त्यानंतरच आम्ही दुसऱ्या आमच्या कामाला लागू, असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे सरकार आता एक झालं की एक हप्ता, एक झालं की एक हप्ता असे 3 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 4,500 रुपये पूर्णपणे या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप करणार आहे। तर चला, नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची आता आपण या ठिकाणी यादी बघूया। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे पैसे आता सर्वात आधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल। तर चला, आता पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची तुम्हाला या ठिकाणी नावं मी सांगतो। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। आता फक्त आपण जिल्ह्यांची यादी बघणार नाही, तर पैसे आज येणार की उद्या येणार की दुपारी येणार की सकाळी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे, तो टायमिंग पण तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके किती वाजेपर्यंत आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतील। बघा, आता पैसे वाटप होणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा नागपूर जिल्हा आहे। नागपूर जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे तर आता जमा होणार आहेत। व या ठिकाणी 1,500 रुपये लाडक्या बहिणींनो मार्च महिन्याचे, 1,500 रुपये एप्रिल महिन्याचे आणि 1,500 रुपये मे महिन्याचे असे तुम्हाला 3 हप्त्याचे पूर्ण पैसे सरकार देणार आहे। आणि हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात 3 टप्प्यांमध्ये, बघा 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे। म्हणजे हे 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात किती रुपये? 4,500 रुपये। बघा, हे 4,500 रुपये पूर्ण आता जमा होणार आहे। आणि यामध्ये बघा, सरकारने नागपूर जिल्ह्याचं पण नाव घेतलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर या जिल्ह्यात एक सर्वात आधी पैसे मिळणार आहेत आणि कोट्यावधी रुपये या जिल्ह्यासाठी लागणार आहेत। आणि लाखो बहिणीच्या, 1 लाखांपेक्षा जास्त बहिणीच्या बँक खात्यात नागपूर जिल्ह्यात पैसे वाटप आता होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी चांगल्याच खुश होतील। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आता समोर आलेली आहे। बघा, आता दुसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत। यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हा। बघा, आता गडचिरोली जिल्ह्यातील
सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वाटप होणार आहेत। या जिल्ह्याकडे तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलेलं आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट गडचिरोली जिल्ह्याकडे लक्ष दिलेलं असून त्यांनी आता डायरेक्ट या जिल्ह्यात पण पैसे वाटप करणार असल्याची माहिती दिलेली असून या जिल्ह्यात पण सर्वात आधी आता 1,500 रुपये तुम्हाला आता मार्च आणि एप्रिलचे हे 3,000 दिले जातील आणि लगेच 1,500 रुपये अजून तुम्हाला मे महिन्याचे पण हे दिले जातील। असे टोटल तुमच्या बँक खात्यावरती 4,500 रुपये आता हे वाटप होणार आहेत। हे 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यात आता जमा होतील आणि एक मोठा दिलासा मिळेल। बघा, ही 4,500 रुपयांची रक्कम छोटी नाहीये, खूप मोठी रक्कम सरकार देत आहे। त्यामुळे सरकारने सांगितलंय की प्रत्येक बहिणींनी 2 कामे करून घ्यायची आहेत, कारण की आता त्याचं कारण काय आहे ते पण सांगतो। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला मार्च महिन्याचा पण हप्ता भेटणार नाही, एप्रिल महिन्याचा पण नाही आणि सध्या मे महिना सुरू आहे, या मे महिन्याचा पण हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। ही पण गोष्ट लक्षात ठेवा। मग चला, नेमकी कोणती 2 कामे करायची आणि कशामुळे ती 2 कामे करावी लागणार आहेत ती पण सांगतो। ती 2 कामे सगळ्यांनाच करावी लागणार आहेत। जर तुम्ही म्हटलं की ही कामे नाही केली तरी काय होत नाही आणि तुम्ही ही 2 कामे केली नाही तर मग तुम्हाला पैसे भेटणार नाही। तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे कोणतेच पैसे येणार नाहीत, एका पण हप्त्याचे पैसे मग इथून पुढे तुम्हाला मिळायचे नाहीत। मग चला, कोणती 2 कामे करायची आणि ती कशामुळे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। यासाठी जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा मोठा फायदा होणार आहे। यासाठी तुम्ही पण आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजून जाईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। त्यापूर्वी सर्वात आधी काय करूयात, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सरकार जमा करणार आहे पुढच्या जिल्ह्यांची आपण यादी बघूया। त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो। पैसे आजच येणार आहेत की उद्या सकाळी येणार आहेत, पैसे वाटपाचा काय टायमिंग आहे, सर्व काही या ठिकाणी आता आपण बघणार आहोत। यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, आता या 10 जिल्ह्यात हे पूर्ण पैसे जमा होतील आणि काही विभागामध्ये हे पैसे सर्वात आधी येणार आहेत। आता त्या विभागाची पण तुम्हाला यादी दाखवण्याचं काम करतो आणि पैसे आजच येणार की उद्या येणार की दुसरी कोणती तारीख आहे ते देखील आता आपण बघूया। तर बघा, आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता। इथं काय सांगितलं आहे बघा, इथं आलेल्या माहितीनुसार अखेर शेवटी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला। थेट मुंबईतून डीबीटीच्या माध्यमातून बहिणीच्या खात्यात 3 हप्त्याचे 4,500 रुपये येणार आहेत। बघा, इथं काय सांगितलं आहे, थेट मुंबईतून डीबीटीच्या माध्यमातून। बघा, आता मुंबईमधून आता डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये डीबीटीतून पैसे दिले जाणार आहेत। होय, आता डीबीटी म्हणजे अशी प्रक्रिया असते की पैसे पाठवले की इकडे अर्ध्या तासात पैसे जमा होत असतात। मग आता तिकडून पैसे फक्त आता वाटप करणं बाकी आहे। जसं तिकडे डीबीटीचं बटन दबाल, इकडे अर्ध्या तासात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे वाटप होतील आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणीला मिळेल। त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुम्हाला किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। ही देखील आता गोष्ट लक्षात घ्या। बघा, इथं स्पष्ट सांगितलंय, सरकारने निर्णय घेतलेला आहे। थेट डीबीटीच्या माध्यमातून मुंबईतून बहिणीच्या खात्यात हे पैसे दिले जाणार आहेत। 3 हप्त्याचे 4,500 रुपये येणार आहेत, ते पण सर्व बहिणींना। आता बघा, सर्व बहिणींना दिले जाणार आहेत। कुणीच काळजी करू नका, चिंता करू नका असं सरकारने सांगितलंय। पुढे काय सांगितलंय तर बघा, ही 2 कामे करा तरच यावेळेस हप्ता भेटणार आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत तरच तुम्हाला हप्त्याचे पैसे भेटणार आहेत। पुढे सांगितलं आहे की नवीन नियम आहे, कारण जास्त पैसे सरकारला द्यायचे आहेत आणि ते पैसे तुम्हालाच भेटले पाहिजे, त्यामुळे ती 2 कामे करावी लागणार आहेत। सरकारचं म्हणणं आहे की यावेळेस लाडकी बहीण योजनेचे काय 1,500 द्यायचे नाहीत, 4,500 3 हप्त्याचे द्यायचे। मग जास्त पैसे देत असल्यामुळे ही रक्कम पाठवली की इकडे तिकडे न जाता, कुठे न अडकता तुमच्या खात्यात पोहोचली पाहिजे। नाही तर काही वेळेस काय होतं, पैसे पाठवले की मग ते बहिणीला पैसे मिळत नाहीत, दुसरीकडेच कुठेतरी जातात किंवा तसेच थांबतात। त्यामुळे ही जास्त रक्कम आहे आणि ही जर रक्कम इकडे तिकडे कुठे अडकले, जर बहिणीला भेटली नाही तर मोठी अडचण होईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तशी कोणती अडचण येऊ नये याकरिता 4,500 रुपये पाहिजे असतील तर 2 कामे तुम्हाला आता करायची आहेत। 2 कामे करावी लागतील। ती 2 कामे केली नाही तर 4,500 रुपये इकडे तिकडे दुसऱ्यालाच गेले तर अडचण होईल आणि मग तुम्हाला ते पैसे नाही भेटल्यावर मग सरकार काय डबल पुन्हा 4,500 रुपये देऊ शकत नाही, कारण 4,500 रुपये एकदाच वाटप होणार आहेत। कारण
कारण हे जास्त पैसे आहेत. मग आता हे तुम्हाला पाहिजे असतील तर 2 कामे करायचीच आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे. मग चला आता कोणती 2 कामे करायची आहेत ही पण माहिती बघूयात आणि अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि पैसे आज येणार आहेत की उद्या येणार आहेत आता ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून आता राहिलेला तुम्ही 2 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार कोणती 2 कामे करायची आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत आता ही संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघूया. तर बघा आता पैसे वाटप होणाऱ्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आहे तो पण जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यातील पुणे राहणारे असाल तर या जिल्ह्यामध्ये आता 1,500 रुपये मंजूर झालेले आहेत. मार्च महिन्याचे एप्रिलचे पण मंजूर झाले असून आता हे पूर्ण 3,000 रुपये मिळतील आणि लगेच आता मे महिन्याचे पण पूर्ण पैसे सरकार मंजूर करत आहे. असे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये थोडाफार मागे पुढे पैसे वाटपाला विलंब होईल. म्हणजे आज मार्चचा हप्ता मिळाला तर 2-3 दिवसात एप्रिलचा मिळेल, त्यानंतर काही दिवसात मे महिन्याचा मिळेल, असा मागे पुढे थोडासा विलंब होणार आहे, उशीर होणार आहे. पण हे 3 हप्ते तुम्हाला 3 टप्प्यात लवकर सरकार देणार आहे. असे 4,500 रुपये आता जालना जिल्ह्यात पण जमा होणार असून जालना जिल्ह्यातील पण सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता सरकारकडून मिळणार आहे. त्यामुळे कोणालाच काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि हीच एक मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे आणखी पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि लाडक्या बहिणींना नेमकी कोणती 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत आता ही महत्त्वाची राहिलेली माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून आता लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला कळेल की कोणती 2 कामे करायची. तर बघा आता पैसे वाटप हे पहिल्या टप्प्यामध्ये किती टायमिंग मध्ये होणार आहे. तर बघा आता हे पैसे वाटप एकदा सुरू केल्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मग आता हे 8 वाजल्यापासून ते रात्री किती वाजेपर्यंत चालणार आहे. तर चला सर्व काय आता टायमिंग वगैरे आपण बघूयात नेमके पैसे कधी जमा होतील. आता लक्ष द्या आणि व्हिडिओ बघत चला. तर बघा आता सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत पहिला टप्पा सुरू राहणार आहे. यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपये सरकार वाटप करणार आहे. त्यानंतर पुन्हा लगेच राहिलेल्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता रात्री 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवणार आहे. या टायमिंग मध्ये राहिलेल्या बहिणीच्या खात्यात मार्च महिन्याचे पैसे जमा होतील. त्यानंतर एप्रिल महिन्याचे पैसे पण अशाच पद्धतीने सरकार देणार असून एप्रिलचा हप्ता पण अशाच पद्धतीत लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींनो एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे सकाळी 9 वाजल्यापासून ते इकडे डायरेक्ट रात्रीच्या 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत आणि तेवढ्या टायमिंग मध्ये पूर्ण सर्व बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे. पण हे टायमिंग आजचा किंवा उद्याचा नाही, जेव्हापासून पैसे वाटप सुरू होतील त्यापासून या टायमिंग मध्ये पैसे येऊ शकतात असा एक अंदाज आहे. त्यामुळे ही देखील गोष्ट सर्वची सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला कोणतीच अडचण राहणार नाही आणि पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होतील. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता देखील तुम्ही करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे. तर चला आता पूर्ण पैसे वाटप होणारे नेमके पुढील क्रमांकाचे कोणते जिल्हे आहेत अशा पुढच्या जिल्ह्यांची पण या ठिकाणी यादी आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला. तर बघू शकता लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत. तर यातील पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसीचं आता काम आता सर्वांनी केलेलंच असेल. पण बघा आता दुसरं काम ई-केवायसी तर करता येणार नाही, टायमिंग संपलेला आहे. पण तुम्हाला महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. जर हे नसेल तर करून घ्या, तरच पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत, अन्यथा पैसे भेटणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्या. अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. धन्यवाद.